नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, तब्बल 8 वर्षांनंतर तिलोत्तमासमोर सावली आणि अबीरचं सत्य येणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत कोणालाच माहिती नाही की सावली कुठे आहे आणि सावलीला बाळ आहे की नाही या गोष्टीचा सुद्धा विचार कुणीच केला नसेल। पण अचानकपणे सावली आणि तिलोत्तमा यांना मात्र जगन्नाथने समोरासमोर आणलेलं असतं। तब्बल 8 वर्षांनंतर तिलोत्तमा आणि सावली दोघेही एकमेकांच्या समोर येतात आणि ते दोघेही एकमेकांच्या समोर आल्यानंतर मित्रांनो, खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो। ज्या वेळेला तिलोत्तमाला कळतं की अबीर सावलीचा मुलगा आहे आणि मेंढळे कुटुंबाचा वारस आहे, त्यावेळेला मात्र तिलोत्तमा आणि सावलीमधले सगळे काही गैरसमज दूर होतात। अबीर मेंढळे कुटुंबाचा वारस आहे हे कळल्यानंतर तिलोत्तमाने मात्र सावलीबद्दल जो काही राग आहे तो बाजूला ठेवून आपल्या नातवाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत। तर मित्रांनो, आता हे सगळं काही कसं घडतं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की सावली आणि अबीर आता पुण्यामध्ये आले आहेत आणि गुरुकुल सुद्धा सावलीच्याच नावाने सुरू झालेलं आहे, स्वर सावली गुरुकुल। तर मित्रांनो, आता गुरुकुलची जागा राजकुमारने तिलोत्तमा आणि मोनिकाला दाखवलेली असते आणि तीच जागा तिलोत्तमा आणि मोनिकाला मात्र खूपच आवडलेली असते। गुरुकुलची जागा ही खूप जास्त मोठी सुद्धा असते आणि आजूबाजूला सुंदर असा परिसर असतो आणि त्यामुळे तिलोत्तमाला मात्र गुरुकुलची जागा प्रचंड आवडलेली असते। पाऊस सुरू होण्याच्या आधी त्यांना एखादी जागा फिक्स करायची असते जेणेकरून लवकरात लवकर काम सुरू होईल। ज्या वेळेला जगन्नाथला कळतं की ही जागा खरेदी करण्यासाठी काही लोक येणार आहेत, त्यावेळेला मात्र जगन्नाथने एक पाऊल उचललेलं असतं। ही जागा मात्र त्याने अबीरच्या नावावर केलेली असते आणि सावलीला त्या जागेचा नॉमिनी बनवलेला असतो। त्यामुळे जगन्नाथकडून ही जागा कोणीतरी जबरदस्ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अबीरकडून काही जागा खरेदी करण्याचा प्रयत्न होणार नाही। त्यामुळे जगन्नाथने मात्र हे सगळं काही प्लॅनिंग करून गुरुकुलची जागा अबीरच्या नावावर करून मोकळा झालेला असतो। तर दुसरीकडे मात्र सावलीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो। श्यामाला समजवायला आलेल्या लोकांमध्ये सारंग आणि त्याची बायको सुशीला आहे असं मात्र आता सावलीला वाटू लागतं। सारंगने आता दुसरं लग्न केलंय आणि त्यांना एक मुलगी सुद्धा आहे, त्यामुळे सावलीला मात्र आता खूपच वाईट वाटू लागतं। सावलीला वाटू लागतं की सारंग आता त्याच्या आयुष्यामध्ये खूपच पुढे निघून गेलेला आहे, तो मूव्ह ऑन झालेला आहे आणि मी तिथेच अडकून पडले। मी सारंग सरांना माझ्या मनातून कधीच काढून टाकलंय, मग आता मला इतकं वाईट का वाटतंय? त्या दोघांना मी बेळगावमध्ये सुद्धा एकत्र बघितलं होतं। तर मित्रांनो, आता सुशीला आणि सारंग हे दोघेच जण नवरा बायको आहेत हा मात्र गैरसमज सावलीचा झालेला असतो, पण ती त्याच्यामधून सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच करू लागते। तर इकडे राजकुमार मात्र त्या जागेवरून फोकस काढून घेतो आणि त्याचा फोकस मात्र दुसऱ्याच एका गोष्टीवर असतो, ते म्हणजे जगन्नाथने त्याला सांगितलं आहे की श्रीकृष्ण गोकुळात वाढतोय तरी सुद्धा कंसाला त्याची काहीच खबर नव्हती आणि शेवटी श्रीकृष्ण मोठा झाला आणि कंसाचा वध केलाच, बरोबर ना? आणि त्यामुळे मी जी काही भविष्यवाणी केली आहे ती मात्र अजिबात खोटी ठरणार नाही। आता सावलीचाच बाळ तुझं वध करणार आहे। त्यावेळेला राजकुमार म्हणालेला असतो की नाही नाही, अजिबात नाही, सावलीसोबत तुमची भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरली आहे। तर जगन्नाथ म्हणू लागतो की कधीच नाही, माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही, ती सुद्धा खरीच ठरणार। आता याच गोष्टीला राजकुमार मात्र इतका घाबरलेला असतो की खरंच सावलीचं बाळ जर का जिवंत असेल तर याचा अर्थ जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे तोच माझा आता इकडे शेवट करेल का? तोच मला मारून टाकेल का? हीच भीती राजकुमारला मात्र वाटू लागते। त्यामुळे तो एका माणसाला पैसे देतो आणि त्याला सांगू लागतो की रेल्वेमध्ये 8 वर्षापूर्वी किती माणसं मेली ना, ते मला येऊन सांगायचं आणि माझं काम हे लवकरात लवकर झालं पाहिजे। तर त्या माणसाला मोनिका भेटते आणि मोनिका त्याला सांगू लागते की राजकुमारला खरी माहिती द्यायची नाही, राजकुमारला ही खोटीच माहिती द्यायची। त्याला सांगायचं की त्या रेल्वेमध्ये एक बाई आणि त्याचं बाळ मेलं होतं। तो माणूस नाही म्हणत असतो, पण मोनिका त्याला दुप्पट पैसे देऊन त्याला खोटं बोलायला भाग पाडते। तर इकडे मात्र सारंग श्यामा आणि तिच्या नवऱ्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो। श्यामाच्या नवऱ्याला कळलेलं असतं की माझी चूक होती, मी कुठलाही विचार न करता माझ्या बायकोवरती हात उचलायला नको होता आणि म्हणूनच तो आता तिची माफी मागून तिला घरी घेऊन जायला आलेला असतो। आता सारंग, बबलू आणि त्याचसोबत सुशीला हे तिघे जण त्यांना समजावत असतात
आणि त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हाच इकडे आता सावलीचा गैरसमज झालेला असतो की सारंगचं लग्न झालेलं आहे आणि ती आता तिच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करू लागते, ते म्हणजे आपल्या करिअरमध्ये. तर एका बाजूला तिलोत्तमाला कळलेलं असतं की अमृताने ओवीचा ॲडमिशन गुरुकुलमध्ये केलेलं आहे आणि ते सुद्धा संगीत शिकण्यासाठी, आणि त्या गोष्टीचा तिला खूपच राग आलेला असतो. पण तेव्हा मात्र तिलोत्तमा त्यांना काहीच बोलत नाही. पण मोनिका मात्र त्यांना घराच्या बाहेर काढते आणि त्या दोघी जणी घराच्या बाहेर जाऊन घराच्या पायरीवर जाऊन बसतात. त्याच वेळेला सारंग तिकडे येतो. सारंग अमृताला विचारतो की वहिनी काय झालं. तेव्हा अमृता मात्र घडलेला सगळा काही प्रकार सारंगला सांगू लागते. तेव्हा मात्र सारंगच्या रागाचा पारा चढतो. सारंग आतमध्ये येतो, मोनिकाला आवाज देऊन बोलवून घेतो आणि मोनिकाला मोठमोठ्याने ओरडत म्हणू लागतो, माझ्या मुलीचा बाप अजून जिवंत आहे आणि हे घर अमृता वहिनीचं सुद्धा आहे. माझ्या मुलीला आणि अमृता वहिनीला शिक्षा देण्याचा तुम्हाला मात्र किंचित सुद्धा अधिकार नाहीये. त्यामुळे पुन्हा माझ्या मुलीच्या आणि वहिनीच्या वाटेला जायचं नाही, असं मात्र सारंगने सांगितलेलं असतं. तर तिलोत्तमा म्हणू लागते की जागेचा अजून निकाल लागलेला नाहीये, त्यामुळे आता मीच जाते. राजकुमार काही जाऊन जागा डन करणार नाहीये. त्यानंतर ती गाडी घेते आणि गुरुकुलच्या ठिकाणी जाते. त्यानंतर तिलोत्तमा श्यामाजवळ जाते आणि श्यामाला म्हणू लागते की इथले मालक कोण आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर बोलव आणि तिलोत्तमा मेंदळे आली म्हणून सांग. तेव्हा मात्र तिकडे जगन्नाथ आलेला असतो. 8 वर्षांनंतर जगन्नाथला बघून तिलोत्तमाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणू लागते की काय रे जगन्नाथ तू इकडे, आणि हे सगळं काय आहे, वय झालं आता तुझं, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा कोणाची आहे, तुझी जागा आहे का ही. जगन्नाथ म्हणू लागतो की हो माझी जागा आहे. त्यावरती ती म्हणू लागते की चल ठीक आहे, मग जागेचा व्यवहार करून टाक, तुझ्या गुरुकुलची जागा मला हवी आहे. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो की पण ही जागा आता माझी राहिलेली नाहीये ना, ही जागा आता जिची आहे ना तिला बोलावून घेतो, कारण तिचा आणि तुमचा खूप जुना संबंध सुद्धा आहे. त्यामुळे या जागेच्या मध्ये मी नाही येत. यामध्ये एक दुसरीची व्यक्ती आहे, ती व्यक्ती ही जागा तुम्हाला कधीच मिळू देणार नाही. तेव्हा जगन्नाथ म्हणू लागतो की बाहेर ये बाळा, लवकर बाहेर ये. तेव्हा सावली मात्र बाहेर येते. सावलीला आधीच जगन्नाथने सांगून ठेवलेलं असतं. इकडे आता तिलोत्तमा मेंदळे किंवा राजकुमार जागेसाठी कधी ना कधी येतील. तेव्हा मात्र त्यांचं तोंड तुलाच बंद करावं लागणार आहे. त्याच वेळेला तिकडे सावली येते आणि सावली म्हणू लागते की 1 मिनिट. सावली म्हणू लागते की ही जागा माझ्या गुरुकुलची आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला या जागेची वाट लावू देणार नाही. मी या जागेची साधी 1 वीट सुद्धा तुम्हाला हलवू देणार नाही. त्यावर आता तिलोत्तमा म्हणू लागते की ही जागा तुझी आहे का, आता मला तुझ्या जागेचे पेपर बघायचे आहेत. आता सावली म्हणू लागते की मी काय ओरिजिनल पेपर तर दाखवणार नाही, जे काही जागेचे डुप्लिकेट पेपर आहेत ना ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. आता तिलोत्तमा मात्र जागेचे पेपर कन्फर्म करण्यासाठी बघत असते की जागा नक्की कुणाच्या नावावरती आहे. म्हणजे ही जागा आहे आता जगन्नाथची. ही जागा त्यांनी आपल्या नातवाच्या म्हणजे अबीरच्या नावावरती केलेली आहे आणि ही जागा अबीरच्या नावावरती करून त्याने आता त्या ठिकाणी सावलीला नॉमिनी सुद्धा लावलेला आहे. तेव्हा मात्र त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती नाव लिहिलेलं असतं, ते म्हणजे अबीर सारंग मेंदळे आणि सावली सारंग मेंदळे. तेव्हा मात्र तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणू लागते की काय अबीर सारंग मेंदळे हे माझा नातू, हे खरं आहे का सावली, हे सगळं काय आहे. अगं तू ह्या मुलाचं जे काही नाव लिहिलं आहेस ते माझ्या सारंगचं नाव आहे आणि हा मुलगा सारंगचा आहे का. तेव्हा सावली म्हणू लागते की हो, तुमच्या घराण्याचा वारस माझा मुलगा अबीर आणि तोच सारंग सरांचा मुलगा आहे. तेव्हा मात्र तिलोत्तमाला खूपच मोठा सुखद धक्का मिळालेला असतो. तिलोत्तमा विचारू लागते की हे सगळं काही कसं घडलं. सावली म्हणू लागते की ज्या वेळेला तुम्ही मला हाकलून दिलत ना त्याच वेळेला मी प्रेग्नेंट होते आणि मला 2 जुळी बाळं झाली होती. मुलगी नियतीने माझ्याकडून हिरावून घेतली, पण माझा मुलगा माझ्या जवळच आहे आणि हाच तुमच्या घराण्याचा वारस आहे. आता त्याच वेळेला अबीर मात्र सावलीकडे धावत येतो. अबीरला पाहून मात्र तिलोत्तमाचे डोळे भरून येतात. तिलोत्तमा म्हणू लागते की बाळा इकडे ये. अबीर मात्र सावलीकडे पाहतो आणि सावलीला म्हणू लागतो की कोण आहेत हे. तर सावली सांगू लागते की बाळा ही तुझी आजी आहे, जा त्यांच्याकडे. अबीर मात्र तिलोत्तमाकडे धावत जातो. तमा आनंदाने अबीरला उचलून घेऊन त्याच्या पाप्या घेऊ लागते आणि सावलीला म्हणू लागते की सावली चल आता घरी. पण सावली मात्र घरी यायला तयार नसते.
तिलोत्तमा सावलीची माफी मागते आणि सावलीला अबीर सोबत घरी येण्याची विनंती करते. तर मित्रांनो, आता सावली सगळं काही विसरून तिलोत्तमा सोबत घरी जाईल का, हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहायला मिळेल. अशीच मालिकेचे पुढील इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.